त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आपण या स्पर्धेमध्ये आला, भेट दिली, आपले देखील आभार आहे आणि स्वागत आहे। मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। मेगा फिनाले याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण हा गोड जावा। शेवटची मॅच गतवर्षी प्रॉमिस केलं होतं की रजनी क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। यावर्षी ती स्पर्धा रजनीमध्ये आपण पाहतोय। प्रकाश धोकामध्ये ही मॅच पाच षटकांचा सामना, मेगा फिनालेची मॅच। सूरज केने गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला। स्ट्रायकिंग एंडला बॅटर अवी पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर दर्शन पाटील। मॅचला होतीये सुरुवात। इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा शिवछत्रपतींना वाना समुद्रा। मेगा फिनाले मॅच। पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय, फटका दर्जेदार आहे। मेगा फिनाले मॅच मधला पहिला चौकार। यावेळेस देखील फटका चांगला, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट। नक्कीच सुमित म्हात्रे साहेब, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला भेट दिली, आपलं पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेनं। गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती। यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, बाट आडवी केली होती दर्शननं, परंतु बाट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही। या स्विंग आणि मिस डॉट बॉल आला। सूरज केने अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार तर आला। यावेळेस देखील अगदी बीट केल्या, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय बॅट्समन दर्शन पाटीलच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडू। आणखीन एक डॉट बॉल। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सूरज केने। 5 ओव्हरची मॅच, मेगा फिनाले पाहायला मिळते। पॉवर प्लेचं षटक पहिलं। काऊ कॉर्नर रिजनला एक खेळाडू आहे, डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू तैनात केला। भरपूर चांगली गोलंदाजी। हा फटका मिसलॅमिंग आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही, या स्वतः गोलंदाज जातोय, फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट। एका धावेनं धावफलक पुढे सरकेल। 6 वरती, 6 रन ऑन बोर्ड, 6 धावा धावफलकावरती। गोलंदाज तयार, पुढचा बॉल। यावेळेस काय घडलाय, फटका हा तर चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार, धक 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 चौकार। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती अखेर यश मिळालं, परंतु बॅट्समन अवी पाटीलला आडव्या बॅटनं खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जात होता। महत्वाची मॅच, मिस्टेक करून चालणार नाही। या धावफलकावरती धावा 10, पहिल्या षटका अखेरीस 10 धावा, 5 षटकांची मॅच आहे।
50+ टोटल चांगला असेल. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोलीची प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे. चांगलं वर्क त्यांचं पाहायला मिळालंय. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये योगेश भालेकर आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनल 1 मध्ये अप्रतिम खेळ योगेशचा पाहायला मिळाला होता. सज्ज झाला. यावेळेस लॉफ्टेड फटका सर डाऊन द ग्राउंड. लॉंगनला खेळाडू नाही आहे. चेस मोठी आहे परंतु बॉल रेस जिंकणार आहे. बॉल सीमा रेषा पार. चौकार. केला जातील. योगेश भालेकरच्या विरोधामध्ये जबरदस्त स्ट्रोक. धावफलक 14 वरती. यावेळेस अप्रतिम फटका. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्विच हिट केलं आणि स्वीट हिट होता. अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. प्रेक्षक बनून राहिले खेळाडू. जबरदस्त स्ट्रोक. दर्शन पाटील या अगोदर थोडस स्ट्रगल करत होता परंतु या ओव्हर मध्ये योगेश भालेकर दबाव मध्ये. चौकार आणि षटकार. दर्शन पाटीलची बॅट आग ओकतीया. एक स्पेशल इनिंग हवी होती दर्शन पाटील कडनं आणि यापेक्षा चांगली मुवमेंट नसेल. मेगा फिनालेची मॅच. अभी नाही तो कभी नाही. गोलंदाज सज्ज योगेश भालेकर. पुन्हा एकदा स्विच हिट केला मात्र यावेळेस खेळाडू तैनात आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. अगदी बॅट जास्त ग्राउंडेड झाली. प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही आणि एकच धाव. एका धावेनं धाव फलक 21. 21 धावा. चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करतीये. नक्कीच मेगा फायनल मॅच हाय स्कोरिंग पाहायला मिळू शकते. योगेश भालेकर पुढचा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. हा फटका देखील चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. खेळाडू डीप मध्ये आहेत. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 23 ऑन कार्ड. 23 धावा धाव फलकावरती. अभि पाटील आणि दर्शन पाटील ही सलामीची जोडी आहे आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी केली जाणं गरजेचं आहे. योगेश भालेकर हा चांगला चेंडू आहे. उल्लेख केला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला योगेशनं. अगदी अराउंड स्टंप गोलंदाजी करतोय त्यामुळे एक अँगल बनतोय. कुठे ना कुठे त्या अँगलचा वापर बॅट्समन दर्शन न केला परंतु अवी आता करू शकत नाही. या सज्ज योगेश भालेकर. पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता बट आणि बॉल मध्ये संपर्क हवा तसा झाला नाही आणि डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा धाव फलकावरती. 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 10 सूरज केनेनं खर्च केल्या. या षटकामध्ये योगेश भालेकरनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 आल्या परंतु त्यानंतर कमबॅक केलं. 13 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक घेऊन नवनाथ मुखणे येतात. पहिल्या मॅच मध्ये नव्हते. दुसऱ्या मॅच मध्ये नव्हते. तिसऱ्या मॅच मध्ये देखील नव्हते. चौथ्या मॅच मध्ये विकास गवारी आले आणि ही 5वी मॅच. याच्यामध्ये आता नवनाथ मुखणे आल्यात. चांगला गोलंदाज आहे आणि सध्या मेगा फिनाले मॅच सुरू आहे ना. नवनाथ मुखणे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले टीम भावळे बी संघामध्ये. अष्टपैलू कामगिरी नवनाथ नेहमीच करत आलाय आणि सध्या त्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. नवनाथ समोर आहे. दर्शन पाटील.
नवनाथ मुगणे समोर दर्शन पाटीलचं आव्हान. यावेळेस जबरदस्त फटका, दर्शन पाटीलचा क्लास. बॉल स्लॉक स्वीप अंदाजानं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. काय जबरदस्त फटका, दर्शन पाटीलचा क्लास पाहायला मिळाला. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. सध्या काय स्ट्रोक होता. यावेळेस बाकफुटला जाऊन खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. दर्शन देखील पाहिलंच आज पडलं, परंतु एक धाव 2 असायला हव्या होत्या, परंतु थांबला दर्शन. एक धाव, एका धावेनं धावफलक पुढे सरकत असताना 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 28 धावा. मागच्या मॅच मध्ये 71 बनवल्या होत्या. या मॅच मध्ये किती बनतील. गोलंदाज तयार. नवनाथ मुगणे पुढचा बॉल घेऊन. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आला. अवीचा उल्लेख करेन की लागोपाठचे 3 चेंडू तो निर्धाव खेळला, परंतु ॲबिलिटी आहे अवी मध्ये, कमबॅक करेल. काय घडलंय, हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्यात हवा तसा येत नाहीये. अंपायरचा लेग बायचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या रूपाने एक धाव, एक धावेनं धावफलक 29 धावा. सध्या तरी अवी स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. सुरुवात चांगली केली, परंतु सध्या स्ट्रगल करतोय. हरकत नाही या. दर्शन पाटीलची बॅट आगोगती. नवनाथ मुगणे पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. आखुटप्पाचा बॉल पुल करायचं होतं. काय घडलंय, झेल झाली कंप्लीट. दर्शन पाटीलची विकेट धोक्यात. दर्शन पाटील बॅक टू द डगआउट. धावफलकावरती धाबा 29 धाबा. आज सकाळपासून मॅचेस सुरू आहेत. नक्कीच 12 तास होऊन गेलेत. गोलंदाज सज्ज नवनाथ मुगणे पुढचा बॉल. यश पाटील आल्यात. इनफिल्डच्या दिशेने खेळून काढला. हा फटका देखील चांगला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती. 30 रन ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. अगदी विचार केला तर चांगली धावसंख्या तर आहे. बघा, प्रत्येक षटकामध्ये तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका, विनंती असेल. मॅचचा जो फ्लो आहे, नक्कीच पाणी पिला ना तो बहाना है, असल में स्ट्रॅटर्जी बताना है. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 बनल्यात. योगेश भालेकर पुन्हा एकदा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलाय. धावफलकावरती तब्बल धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 30 धावा. मागच्या षटकामध्ये 6 धावा गोलंदाज नवनाथनं खर्च केल्या. एक धाव लेग बायची होती मागच्या षटकामध्ये. धावफलक 30 वरती. योगेश भालेकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. जबरदस्त फटका ऑन द राईज. इनफिल्डच्या दिशेने खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधला खेळाडू येतोय. 2 धावा कंप्लीट. सध्या काय खेळ सुरू आहे, ड्रामॅटिक खेळ. सूरज केने लॉंग ऑन वरून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत गेलाय. गोलंदाज सज्ज योगेश भालेकर पुढचा बॉल.
यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या खरं तर योगेश भालेकरच्या विरोधामध्ये दर्शन पाटीलला चांगला हल्ला बोल केला होता, परंतु आता तशीच बॅटिंग करायची आहे बॅट्समन यश पाटीलला. अजून रोहित पाटीलचं येणं बाकी आहे, जीतचं येणं बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ रोहितचा पाहायला मिळाला होता, ज्यांना आव्हान ठेवलं होतं समोर. सध्या स्ट्रगल करतो यश. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. योगेश भालेकर पुन्हा सज्ज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही या चेंडू. आणि विकेट गेली आहे मला वाटतं धावचीची. बॅट्समन मैदान सोडलाय. न्यू बॅटर जीत पाटील आल्यात. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत 32, 32 धाबा. चौथं षटक मार्गस्थ आहे, 32 धाबा. वडकर संघ तोच संघ आहे ज्यानं शेवटच्या षटकामध्ये 8 धाबा डिफेंड केल्या होत्या अगेन्स्ट सारंगगाव. जयनमान सारंगगाव होते. 6 चेंडूमध्ये 8 धाबा डिफेंड केल्या होत्या. तर भाबळे बी संघ तो संघ आहे ज्यानं 11 धाबा बनवल्या होत्या 2 चेंडूमध्ये. काय घडलंय काय घडलंय, अपील केली जाते योगेश कडनं, परंतु झेलबट्ट ड्रॉप झाली आहे. अंपायर बॅटला लागलं होतं का? नव्हतं लागलं. डॉट बॉल आला. योगेश भालेकर उत्साह किती होता, परंतु झेल देखील ड्रॉप झाली होती. योगेश भालेकर सज्ज झालाय. काय घडलंय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जातोय चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कौतुक करावं तेवढं कमी आहे योगेश भालेकरचं. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी, मॅजिकल स्पेल हाताळलाय. पहिल्या षटक हाताळत असताना 13 खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या स्पेल मध्ये आला तेव्हा फक्त 2 धाबा खर्च केल्यात. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला, त्यामध्ये 12 चेंडू डॉट आलेत. कुठे ना कुठे डॉटची पर्सेंटेज वाढत चालली आहे. सिंगल डबल त्या ठिकाणी असते ना, निश्चित 40 प्लस तरी असतेच, परंतु हरकत नाही. या शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकास गवारी आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये तो खेळण्यासाठी आला, फक्त 7 धाबा खर्च करत त्याने 1 विकेट देखील मिळवली होती. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, कारण मेगा फिनालेची मॅच, अभी नाही तो कभी नाही. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल ऑन द राईज. चेंडू हवेत. सूरज केने चेंडू काळी आणि व्हॉट अ कॅच. अगदी मी म्हणेन की सूरज केनेला या कॅचची प्रॅक्टिस आहे की काय. वारंवार अशा प्रकारे तो झेल कंप्लीट करत असतो आणि ते एफर्ट 100% आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन यश पाटील बॅक टू डग आउट. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. नक्कीच सूरज केने थोडासा सांभाळून खेळा, कारण गतवर्षी याच प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न इंजर्ड झाला होता आणि नक्कीच मॅगी ट्रॉफी होती त्यामध्ये तो इंजर्ड झाला आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेटला तो मुकला होता. 5 की 6 टुर्नामेंट तो खेळू शकला नव्हता, परंतु या वर्षी बघा फिटनेस बघा त्याची, त्याच पद्धतीने झेल कंप्लीट केला.
ग्रामीण क्रिकेट गावाच्या नावासाठी खेळलं जातं. गावाच्या अस्मितेसाठी इमोशन्सने भरलेलं हे क्रिकेट. गोलंदाज विकास यावेळेस लॉफ्टेड इट सर डाऊन द ग्राउंड. हा फटका चांगला आणि बॉल अडवू शकणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजा. सध्या रोहित पाटील अप्रतिम बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील फक्त चोपताच ठेवलेला आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आला. नक्की जागरी भाषा, प्रेमाची भाषा आहे आपली. खोलवा टप्प्याचा बॉल. काय घडलंय? खोदून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थ्रो भरपूर चांगला परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 38 38 धावा. 38 बनल्यात. शेवटचं षटक सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहित मध्ये ती क्षमता आहे. मागच्या मॅच मध्येच आपण पाहिली आहे आणि या मॅच मध्ये देखील आता अपेक्षा त्याच्यावरती लावल्यात. चांगला खेळ सातत्याने प्रेशर मध्ये चांगला खेळ रोहितचा निखरून आला आणि सध्या बॅटिंग एंड वरती गोलंदाज विकास. खोलवा टप्प्याचा बॉल आहे. काय घडलंय? डॉट बॉल आला. चांगला चेंडू पूर्णपणे यॉक केला. परफेक्ट बॉल होता या सिच्युएशनला अनुसार. विकास गवारी चांगली कामगिरी पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. मेगा फिनाले मॅच किती धावा सेट करेल? चांगला फटका. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु बॅटची कडा लागून चेंडू फाईन लेगला अडवला जाईल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावाचा. विकास गवारी समोर बॅटर जीत पाटील. धावफलकावरती धावा 39. षटकार येईल, चौकार येईल, विकेट जाईल, सिंगल डबल. काय घडेल? शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाज तयार. सोडून दिला. ज्या गोष्टीचा उल्लेख केला नव्हता तीच गोष्ट घडली. वाईट बॉल आला. पुन्हा एकदा तीच उत्सुकता. शेवटचा बॉल. चौकार, षटकार, सिंगल डबल की विकेट? जीत पाटील. गोलंदाज सज्ज. विकास गवारी. फटका तर उडवलाय. बॉलला पाठवलंय. भिरकावून दिलाय षटकार. अगदी लॉफ्टेड फटका. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. षटकार आणि पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 46. 46 धावा आणि 47 धावांची गरज या मेगा फिनालेला जिंकण्यासाठी, या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी, आपलं गतविजेता पद पुन्हा एकदा पटकावण्यासाठी टीम दिशांत 11 जय बजरंग भावाळे बी संघाला. गतवर्षी देखील हाच संघ या मैदानावरती चॅम्पियन ठरला होता या चषकाचा. या वर्षी काही नवीन पाहायला मिळेल का? गावदेवी वडकर संघ तितकाच ताकदीचा, तितकीच गोलंदाजी लाईनअप स्ट्रॉंग आहे परंतु या धावा डिफेंड करेल की नाही करेल आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. समालोचनामध्ये आपण परिवर्तन करूया. बोलूयात भिवंडी ग्रामीण मध्ये. ज्या समालोचकाचा आवाज ऐकला नाही तर ती क्रिकेट टुर्नामेंट अधुरी वाटते असे समालोचक सुभाषजी धुमाळ सरांना मी आवाज देतोय. या उत्तरार्धामध्ये आपल्या शुभवाणीतून आपण पुढचं धावतं समालोचन करायचं आहे. कुणाल भांबरे यांच्याकडून जीत पाटील आणि दर्शन पाटील यासाठी या
हार्दिक शुभेच्छा आहेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय मित्रांनो. आपण पाहतोय या खास चषक खासदार चषक 2024 हे खास आयोजन आणि या स्पर्धेमधील अंतिम सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गावठी वटघर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या रुपेशजी म्हात्रे आणि या मंदेशजी म्हात्रे फॅम टीम दिशान 11 भावाले बी संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे. कारण गत वर्षी या संघाने या स्पर्धेवर नाव कोरलं होतं आणि ते करंडक त्यांना नक्कीच हा चषक जर इथे या पुन्हा राखायचं असेल तर मात्र गावठी वडगड संघाचं आव्हान त्यांना संपुष्टात आणावं लागेल. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला खास सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम पारितोषिक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय संतोष कैलास माले यांच्या स्मरणार्थ श्री हरीश कैलास माली साहेबांकडून त्यांचा विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ मोठलगावचे पोलीस पाटील उत्तम दत्तू पाटील साहेबांनी त्यांचा देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय त्यामुळे स्पॉन्सर केले स्वर्गीय कोंडीराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद कोंडीराम भोईर साहेबांकडे त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय मथुराव बलिराम माले यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर बलिराम माले साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय ज्या आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत स्वर्गीय टकूबाई जयवंत माली आणि स्वर्गीय योगिता सचिन माले यांच्या स्मरणार्थ सचिन जयवंत माली साहेबांना त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हे पारितोषिक आम्हाला स्वर्गीय मधुकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री वासुदेव मधुकर भोईर साहेब जे आपल्यामध्ये सध्या उपस्थित देखील आहेत त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद परशुराम माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर मित्रांनो मालिकावीर साठी A1 अग्री बॅट आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे सचिन जयवंत माली साहेबांकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि मालिकावीरसाठी आणखीन एक पारितोषिक आपण पाहतोय कूलर जो कूलर आम्हाला केतन दामू माली साहेबांकडून स्पॉन्सर केलेलं आहे त्यांचं देखील विशेष धन्यवाद. प्रथम फलंदाजी करताना धावा जिंकलेल्या त्या 46 आणि 47 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. आणि 47 लक्षाचं पाठलाग करण्यासाठी या रुपेशजी म्हात्रे यांनी या मंदेशजी म्हात्रे फॅम टीम दिशान 11 भावले बी संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुपेशजी म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत दिशान म्हात्रे त्यांच्या नावाने नक्कीच हा संघ आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतोय. दिशान म्हात्रे नक्कीच जे रुपेशजी म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या नावाने हा संघ आपण भावले बी संघ सध्या खेळताना पाहतोय. जित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरप्लेचं पहिले षटक आणि पॉवरप्लेच्या पहिल्या षटकमध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केले गेले आहेत. इथं क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहिलाच चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 1 बाउन्स पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार. काम नाही रे.
कारण पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करताना काहीतरी इम्प्रेस फटका नक्कीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न सुरेश केने याच्याकडून केले जातो आणि त्या प्रयत्नात मात्र आपण पाहतोय तो क्लीन बॉलच्या रूपाने बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. दिशा निलून भावले 20 अंकाकडून आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश केने. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच खर्च केला होता मात्र त्यानंतर मौल्यवान विकेट जीत पडलेल्याने आपल्या संघाला मिळवून दिलेलं आहे. ते देखील सन ऑफ भावाले सूरज केने याची बेट्स वर्सेस बेट्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे दोन संघ अगदी पहिल्याच सामन्यामध्ये अडचणीत सापडले होते. अगदी पाठीराखी देखील घराचा रस्ता पकडताना पाहायला मिळत होतं. मात्र या दोन्ही संघांनी जर बघितलं तर पराभूत झालेले सामने पहिलेच सामने या स्पर्धेमध्ये जिंकले होते आणि तोच दोन संघ आपण पाहतोय अंतिम फेरीमध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूला गावठी वडगर तर दुसऱ्या बाजूला दिशान 11 भावाले बी. फ्रंटल गोलंदाज P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पंचांनी सामना थांबवायचा आहे. पंच आपण सामना थांबवायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान आपण पाहतोय खासदार सन्मान्य आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके बाल्यामामा साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. खासदार चषक 2024 मध्ये सुरेश पाहत होतो भिवंडीचे लाडके खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाया मामा यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत झालेलं आहे. त्यांचा चौथा हिरवा स्पोर्ट मानकोलीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी त्यांच्या नावानंच ही स्पर्धा आपण पार पाडतोय. गतवर्षी बाया मामा चषक 2023 होतं. यावर्षी खासदार बाया मामा चषक 2024 आपण पाहतोय. त्यांचं अगदी मोलात वेळ काढून अगदी ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे मात्र सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून सीमा पार चौकार. हे आपण पाहू शकता नक्कीच व्हीआयपी नुकतंच यांचं आगमन झालेलं आहे. ज्यांच्या नावाने मित्रांनो या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे. सन्मान्य आदरणीय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांनी इथे मात्र क्लीन बॉल बेल्स क्या जली मानो बल्लेबाज का दिल जल उठा. आणखीन एक फलंदाज बाद भावाले बिया संघाचा. दोन फलंदाज बाद झाले. आपण पाहतोय दोन धक्के दिलेले आहेत टायगर ऑफ वडगर जीत पाटील यांनी आपल्या नक्कीच आणि दोन्ही फलंदाजांना क्लीन बोल्ड केलेलं आहे. हे विशेष आहे. म्हणजे लाकूड तोडी गोलंदाजी सध्या जीत पाटील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम सामना आपण पाहतोय या गावठी वडगर विपक्ष दिशा निलवून भावाले बी या दोन संघामध्ये बेस वर्सेस बेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना जिंकल्यानंतर या दोन्ही संघांनी मागे वळून पाहिलं नाही. कारण तर पहिल्या सामन्यामध्ये या संघांचं आव्हान जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर होतं. मात्र तिथून जी संजीवनी मिळाली त्या विजयाने तिथून मात्र दोन्ही संघ थेट अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तर वेदांत गुलुया
न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज सूरज केने बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला अविनाश केने. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवर दाखवताना आपण जीट मधील 2 चौकार 2 विकेट देखील पाहायला मिळतात. चौकार विकेट इथे मात्र फटका बसलेला आहे. चेंडू हवेमध्ये शत्रुघ्न चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जाऊ लागेल त्या वरच्या आश्रयाला. तिसरा फलंदाज बाद भावाले बी या संघाचा. थँक्यू डीजा. आपण या व्यासपीठावरती या व्यक्तिमत्वाची गेल्या 4 दिवसापासून आपण वाट बघत होतो, ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली जाते, त्यांचा आपण या व्यासपीठावरती मेगा सन्मान करणार आहोत. सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळा मामा खासदार आहेत भिवंडीचे. त्यांचा आपण चौटा हिरवा स्पोर्ट मानकोलीच्या वतीनं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम. या व्यासपीठावरती स्वागत आणि फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. सर्वांचे लाडके भिवंडीचे खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळा मामा यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. मामांना विनंती, आपले 2 शब्द आपण सांगावेत. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुली आयोजित खासदार बाळामामा चषक 2024 आणि चषकाच्या या अंतिम दिवशी व्यासपीठावर उपस्थित माझ्यासोबत या गावातील पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय अतिथी, या स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग. सर्वात पहिले तर चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुली या संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतोय. खूप चांगली स्पर्धा त्यांनी माझ्या गौरवार्थ आयोजित केली आहे आणि ही स्पर्धा या अगोदर देखील बाळामामा खासदार नसताना देखील ही स्पर्धा बाळामामा चषक म्हणून आयोजित व्हायचं आणि मी आवर्जून सांगेन की पहिलेही व्हायचं, परंतु आता आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने खासदार हा चषक आपण आयोजित करू शकलो आणि या खासदारकीमागे आपल्या सगळ्यांचे सहकार्य आहे आणि म्हणूनच आज या खासदारपदी मी विराजमान झालेलो आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. सगळ्या संघांना विजयासाठी शुभेच्छा देतोय. सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा देतोय की आपण सगळ्यांनी चांगला खेळ दाखवावा. आपल्याला इथे खेळण्याची चांगली संधी, चांगलं मैदान उपलब्ध झालेलं आहे आणि म्हणून साहजिकच आपण चांगला खेळ दाखवावा अशा प्रकारची आपल्याकडून देखील अपेक्षा व्यक्त करतोय. आणि मला बोलवून मान सन्मान केला किंवा माझ्या सन्मानार्थ हा चषक आयोजित केला म्हणून आयोजकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय, रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिला. आपलं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चौथा हिरवा स्पोर्ट मानखोलीच्या वतीनं पुन्हा आपलं स्वागत आहे. मामांची अगदी मोलाची उपस्थिती, अगदी कामात होते परंतु मामाने उपस्थिती दाखवली.
क्रिकेटर्स सर्व नेतृत्व धन्यवाद मामा, आपण आलात, आपली मोलाची उपस्थिती दाखवली, आपलं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. अंपायर्स, आपण मॅच सुरू करायची आहे, मेगा फिनाले मॅच. पुन्हा एकदा आपण सुरू करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुभाषी धुमा सर. इथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे चार्ज होताना आपण पाहतोय गावदेवी वडगर संघ. कारण 3 फलंदाज बाद केलेत दिशान 11 भावले बी संघाचे. आणि या आपण पाहतोय सध्या तरी फ्रंट फूट हा संघ पाहायला मिळतोय. वडगरच्या टायगरचं काही षटक राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये टायगर वडगर जीत पाटील यांनी या 3 सफलता अर्जित केल्यात आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी टायगर ऑफ वडगर जीत पाटील याच्याकडून पाहायला मिळालेलं आहे. पिओनचं पहिलं षटक खरं तर आता पाहतोय आपण गावदेवी वडगर संघाचे नावे राहिलेलं आहे. आव्हान आपण पाहतोय 47 धावांचा ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण पाहतोय या खासदार चषक 2024 मधील गावदेवी वडगर विपक्ष दिशान 11 भावाले बी या 2 संघामध्ये. दिशान 11 भावाले बी रुपेशजी म्हात्रे आणि मंदिरजी म्हात्रे फॅम टीम आपल्याला एन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. अंतिम सामना नक्कीच 5-5 षटकांचा सामना आपण पाहतोय. ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा आपण पाहतोय. चौथाव्या स्पोर्ट्स मानकुलो आयोजित खासदार बालेमामा चषक 2024 आणि या खासदार साहेबांची उपस्थिती देखील नुकतीच आपल्याला लाभलेले आहे. दर्शन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पिटूचं दुसरं षटक आता मात्र घेऊन येतोय. पिवनचं पहिलं षटक जीत पाटील लाईने हाताळलं होतं आणि पिटूचं दुसरं षटक दर्शन पाटील हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू सरळ निघून जातोय. या एक्स्ट्राच्या हातामध्ये चांगला चेंडू. दर्शन फलंदाजी असो गोलंदाजी असो नेहमीच 100% देण्याचा त्याचा प्रयत्न असतो, नेहमीच चांगलं प्रदर्शन करण्याचा त्याचा प्रयत्न असतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. दर्शन पाटील रोड इन करून वळताना राईट ओव्हर द स्टंप. इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी दिशेमध्ये भरकटतोय. 55 इशारा वाईट आव्हान तथा वाईट रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या सिंगल वाढून होते, धावले 9 धावा. ग्रँड फिनाले मेगा फायनल अंतिम सामना आपण पाहतोय या वडगर विपक्ष भावाले या 2 संघामध्ये. 47 धावांचं लक्ष्य आणि 47 लक्ष्याचा पाठलाग दिशा 11 भावले बी संघ करताना. हो 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 खोलवा टापेल चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाज योगेश भालेगडला. दर्शन पाटील याने वॉटर डिलिव्हरी. काय गोलंदाजी आपण पाहतोय दर्शन पाटील चांगलं प्रदर्शन करत. हे रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. खोलवा टप्पा अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता आणि पूर्णपणे खोललं होतं फलंदाजाला. दर्शन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पेटूचं दुसरं षटक मिलिटरी पॉवरचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण रिंगणाच्या बाहेर पाहतोय. ऑलफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत. इथे गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील तर केला गेलेला आहे, मात्र पंच संमत नाही. धावचीची संधी आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत केलेली आहे रनआउट साठी. आता मात्र फलंदाजीचे हृदयाचे ठोके देखील वाढलेले असणार. अगदी याप्रमाणे
पण कंट्रोल रूम मध्ये या तिसरे पंच आहेत प्रल्हाद पाटील सर. आणि रेड सिग्नल फलंदाज जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. OUT आउट. दोन षटकं त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर सामन्यामध्ये षटकांची हॅट्रिक पाहायला मिळाली होती. राहतो की कातील संकेश केनी यांनी या अजित पाटील सध्या ऑल द बेस्ट दिलेला आहे आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. कारण वडघरचा टायगर अक्षरशः आपण बघतोय डरकरी फोडताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. चार फलंदाज बाद झालेले आहेत. आपण सामना पाहतोय या दिशा नेलवन भावाले बी विपक्षच्या गावदेव वडघर या दोन संघामध्ये. पेटूचं दुसरे षटक मार्गस्थ आहे. आव्हान आपण पाहतोय 47 धावांचं आहे. मेगा फायनल ग्रँड फिनाले खासदार चषकामधील खास दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वडघर तर दुसऱ्या बाजूला भावाले. गोलंदाज दर्शन पाटील थोडंसं फील्डमध्ये ॲडजस्टमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 शतक ऑल्टमध्ये इतर शतक रिग्नामध्ये पाहायला मिळतात. दर्शन राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शतक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. आणखीन हद्रा भावाला बी सांगला जणू काय वडगडचे क्षेत्ररक्षक हाताला फेविकॉलला लावूनच मैदानामध्ये उतरलेले आहेत. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. निम्मा संघ गाडत आपण बघतोय कारण 5 बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय या विकेश मुकादम. आता सध्या आपण बघतोय दमखम दाखवताना गावदेव वडघर संघ या सामन्यामध्ये. पेठेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. सामोर जाईल फलंदाज विकेश मुकादम. स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू. पूर्णपणे 4 झाले आपण बघतो वडघर संघ. इथे मात्र पूर्णपणे बॅकफुट ढकलले गेले या दिशा नेलवंना भावाले बी संघ. दिशान संघाला नक्कीच दिशा नेलवन संघाला आपण पाहतोय सध्या तरी शांत ठेवण्याचं काम गावदेव वडघर संघाच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकाने केलेलं आहे. दर्शन पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या कव्हर रिजनमध्ये. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने या संघाची धावसंख्या पुरुष स्कोरवर पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 2 षटकाची समाप्ती 2 षटके समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. भावाली बी संघाची स्कोरबोर्ड 10 आणि इथून 37 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 3 षटकामध्ये. म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावांची आवश्यकता आहे. मंचावर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ज्यामध्ये नक्कीच आपण बघतो या दिशा नेलवन भावले बी संघाची या पॅकर सर्व आपण आणि मंडळाचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे साहेबांना देखील पाहतोय. त्यांच्या समोर प्रभाकर भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समोर चंदू माली साहेबांना देखील आपण पाहतोय आणि इतर मान्यवर आपण पाहतोय. त्यांच्या समोर हॉटमॅन आमचे पंच प्रल्हाद पाटील सर देखील आपण पाहतोय.
2 षटकाची समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 या दोन मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये अगदी पॉवर दाखवलेलं आहे गावदेव वडगर संघाच्या दोन्ही गोलंदाजाने. नॉन पॉवर प्ले मध्ये आता मात्र षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जित पाटील कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि ही रणनीती चांगली आहे. कारण मला अजून एक सामना आठवतोय, त्या सामन्याचा उल्लेख नक्कीच या चेंडू नंतर मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. इथे मात्र आपण पाहतोय फायनल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धावा. आव्हान ते 47 धावांचा आणि 47 लक्षाचं पाठला करताना आपण पाहतोय दिशा नेलेवन भावाले बी संघ 5 फलंदाज बादून फॅलमध्ये परतले आहेत. अर्धा संघ त्यागोलच्या आश्रयाला परतलेला आहे. जित पाटील रोड निघून आलताना राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतो पॉइंट रिझर्व मध्ये आणि चेंडू निघून देखील जातोय डीप पॉइंट रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अरे फ्लावर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धाव. आता मध्ये समीकरण या चेंडू नंतर पुन्हा एकदा बदलतंय. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. 15 चेंडूचा इथून खेळ शेष आणि 15 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 15-32 समीकरण. काय गोलंदाजी होतंय जित पाटील आपल्या स्पेलमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी. जित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र दे घुमा के मात्र झेल तिथे ड्रॉप केला जातोय आणि ड्रॉप केल्या गेलेल्या झेल कदाचित मागणं देखील ठरू शकेल. कारण आपण पाहतोय कारण झेल खूप महत्वाचे असतात. झेल घेतल्यानंतर आणि झेल सोडल्यानंतर नक्कीच क्रिकेटमध्ये असे अनेक उदाहरणे आहेत सामन्यांना कलाटण्या मिळालेल्या आहेत. धावसंख्या 16 आपण पाहतोय. 47 लक्षाचा पाठला करताना दिशा निलेवन भावले बिया संघ. कॅच आणि जिंका मॅच टेक द कॅच अँड विन द मॅच हे क्रिकेटचे नक्कीच परिभाषा समीकरण असतं. इथे मात्र झेल ड्रॉप केला गेलेला आहे. जित पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र लॉर्ड फुलटा चेंडू होता समोर खेळलेल्या चेंडूला आपण पाहतोय लॉंगर रिजन मध्ये सिंगल साठी. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलक पाहायला मिळते ती 17 धावा. ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण पाहतोय दिशा इलेव्हन भावले विपक्ष गावदेव वडगर या दोन संघांमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत पहिला सामना जिंकल्यानंतर मागे वळून पाहिलेला नाही आणि दोन संघ नक्कीच आपण पाहतोय आमने सामने पाहायला मिळत आहेत. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि इथे देखील एका धावेवर समाधान त्यांना मानावे लागेल आणि इथे धावचीची संधी निर्माण झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करताना आपण बघतोय गावदेव वडगर संघ. जनतेच्या मनात मामाचा ठाव वन मॅन शो आहे सरकार. जिथं तिथं हवा बाल्या
मग ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर भावाले बी संघाची धावसंख्या सोबत पाहायला मिळते ती 6 बाद 18. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. या चषकावर नाव कोरण्यासाठी डिफेंडिंग चॅम्पियन दिशा नेलेवना भावाले बी या संघाला. गत वर्षाचा या चषकाचा विजेता संघ आहे भावाले बी संघ. मात्र त्यांच्या समोर आव्हान गावदेव वडगर संघाचं देखील तगडं असणार आहे. जीत पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. गोलंदाज रोहित पाटील आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तसंही मित्रांनो आजचा दिवस रोहित च्या नावेचा राहिला होता, कारण भारताचा हिटमॅन रोहित शर्माने आजच्या दिवशी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये अवघ्या 35 चेंडूमध्ये फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा विक्रम केला होता. 35 चेंडूमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम भारताचे रोहित शर्माने आजच्या दिवशी अर्थात 22 डिसेंबर 2017 मध्ये केला होता. आणि ते मात्र आपण पाहतोय रोहित पाटील गावदेव वडगर संघाचा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता. इक्वेशन आपण पाहतोय. आता पूर्णपणे मादर आता योगेश भालेकर आणि सुजित जाधव, कारण हे स्ट्रोक प्लेयर आहेत. इथे मात्र करारा ऑनड्रायचा फटका, कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. सिंगलने वाढवून धावफलकावर 19 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 28 धावांची आवश्यकता आहे. या जोडीवर पूर्णपणे नक्कीच आता मात्र मदार असणार आहे. जोपर्यंत ही जोडी या मैदानामध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा देखील भावले बी संघाच्या पल्लवीत असणार आहेत. या बिलीची जोडी आपण पाहतोय की एका बाजूला योगेश भालेकर तर दुसऱ्या बाजूला सुजित जाधव. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. रोहित पाटील गोलंदाज रोहित पाटील राटा मोर द स्टंप. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर आपण पाहतोय साईलला आणि तिथं बाउन्स होतोय चेंडू आणि निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय रोहितने या अगोदर देखील खांद्याचा चांगला वापर केला होता आणि इथे देखील खांद्याचा चांगला वापर करताना आपण पाहतोय या चेंडूला अपटे देखील देण्याचं काम तो मध्ये मध्ये करताना दिसतोय. इथे मात्र रिधामध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. अंतिम सामना वडगर विपक्ष भावाल या दोन संघामध्ये पाहतोय. इथे मात्र चेंडूला विरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल. लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार, मोके पे छक्का. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो मोठा फटका येतोय सुजित जाधवच्या बॅटमधून. एक नंबर सुरेश म्हात्रे. डेंजर कस्टमर आहे, कारण पिंपळा चषकामध्ये जवळजवळ पराभूत झालेला सामना भावले बी संघाला या फलंदाजाने जिंकून दिला होता. अक्षरशः त्या सामन्यामध्ये हा फलंदाज बरसला होता आणि इथे मात्र त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 25 धावा. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पाटील सामनावीर फलंदाज सुजित जाधव. नक्कीच महत्वाचा सामना आहे आणि या प्रेशर मध्ये नक्कीच अगदी प्रेशर कुकरची देखील शिटी वाजली जाते. प्रेशर नक्कीच फलंदाजावर असणार आहे. प्रेशर गोलंदाजावर असणार आहे. प्रेशर फलंदाजावर असणार आहे, कारण अंतिम सामना आहे, महत्वाचा सामना आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा. इथे मात्र चांगला चेंडू म्हणता पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच पंचांनी निर्णय सुपूर्द केलेला आहे.
ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच निर्णय द्यायचा आहे. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळते ती 25 धावा. 22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आणि 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये नक्कीच सामना येईल का पाहावं लागेल, कारण एक चांगली जोडी मैदानामध्ये आहे. इथे मात्र इन्साइड आउट अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाते. डेपेक्षा गुळीतून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र 4 षटकाची समाप्त 4 षटकाची समाप्तीनंतर भावाले बेस अंकाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती एकूण 35 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे धनाजी पाटील अर्धा डझन चेंडू आहेत आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये धनाजी पाटील यांची या मॅचची चांगली खास कामगिरी राहिलेली आहे आणि 2026ला नक्कीच पुढील वर्षामध्ये ते पदार्पण देखील करणार आहेत. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय या दिशा 11 भावाले बी विपक्ष गावदेव वडगर या दोन संघामध्ये. या चषकावर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर या ओव्हर नंतर मिळेल. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी यश पाटील याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर सामना फलंदाज योगेश भालेकर. 6-12 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र कव्हर रिझन मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. डीपला चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. पुन्हा एकदा या 2 धावांनी समीकरण बदललं जाते. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 10 धावांची आवश्यकता. अंतिम सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण पाहतोय वडगर विपक्ष भावाले या दोन संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ यश पाटील. शेवटचे षटक सामना फलंदाज योगेश भालेकर. हो अतिशय सुरेख चेंडू. वेगवान चेंडू अगदी वेगावर सॉर होताना आपण बघतोय गोलंदाज यश पाटील याला. यशच्या गोलंदाजीमध्ये भरपूर पेश पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. आता मात्र शेवटची 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 10 धावांची आवश्यकता आहे. सफल स्पर्धा आपण बघतोय या खासदार चषक खास स्पर्धेचं आयोजन चौथा राजपर्स मानकुली संघाकडून
इथं केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. सिंगलने संघाची धावसंख्या पुरुषांच्या धावपलीकडे पाहायला मिळते ती 38 धाव. आता मात्र 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. हा सामना संपल्यानंतर पंचांनी बेल्स ताब्यात घ्यायचे आहेत. तीन चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्दी क्रिकेट सध्या पाहतोय आपण कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एका बाजूला आपण पाहतोय भावालिपी ज्या संघाला जिंकणे जरूर, तर दुसऱ्या बाजूला गावठी वडकर ज्यांना हार नसेल अंतिम सामन्यामध्ये मंजूर. यश पाटील शेवटचं षटक, शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू. सामनाकारी फलंदाज सुजित जाधव. स्विंग अँड मिस. इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. मी तर म्हणेन पाहूया काय घडलं तिथे, कारण पंच नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. विकेट नसणारे आणि धाव देखील नसणारे, नक्कीच भिवंडी रोल. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 2-9चं समीकरण. व्हॉट अ मॅच. ठंडी में भी गर्मी का एहसास. कूल क्लायमेट बट हॉट क्रिकेट. अगदी भरपूर व्ह्युअर्स देखील नक्कीच या स्पर्धेचा आनंद, या सामन्याचा आनंद लुटत आहेत आणि मैदानावर देखील हजारोच्या संख्येने नक्कीच प्रेक्षक आपण पाहतोय. दोन चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. यश पाटील सामोरे जाईल फलंदाज सुजित जाधव. इथं मात्र चेंडूला विरघळण्याचा प्रयत्न, फटका बसलेला आहे आणि हा झेल खूपच महत्वाचा आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला आणि ते आपण पाहतोय किती धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत आणि पंचांचा काय निर्णय येतोय. हा पाण्याची सुविधा नक्कीच पुरवायची आहे कारण खेळाडू इंजर्ड झालेला आहे. तर प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. ऑनफिल्ड पंचाने नक्कीच निर्णय द्यायचा आहे. ऑनफिल्ड पंच दिनेश भांबरे सर आपला निर्णय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पोहोचवायचा आहे. पंच दिनेश भांबरे सर, निर्णय काय? 3 धावा इथे मात्र पूर्ण केले गेले आहेत आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि गोल्डन षटकाची आवश्यकता आहे.
तर खेळ सुरू करायचा आहे, कारण शेवटचा एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. क्वार्टर फायनल सामना कसा असावा तर खासदार चषकामधील या सामन्यासारखा असावा, कारण आपण पाहतोय शेवटचं एक चेंडू आणि येथे मात्र गोल्डन षटकाची आवश्यकता आहे दिशा 11 भावले या संघाला. व्हॉट अ मॅच. शेवटचं एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. या चेंडूमध्ये दडलंय या सामन्याचा रिझल्ट गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन षटकार. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. लेट्स प्ले. खेळ सुरू करायचा आहे. शेवटचा एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. ठंडी में भी गर्मी का एहसास. आपण पाहतोय या रंगतदार स्थितीमध्ये टाळ्या वाजल्या जात आहेत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक नक्कीच सिट्या देखील वाजवत आहेत. सामना कसा असावा तर सामना असा असावा. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय या पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल, कारण आता हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये गेलेला आहे. आपण पाहतोय याचिका अगदी हायकोर्टात दाखल केली गेली आहे आणि सुनावणीसाठी नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल. आणि हा चेंडू मात्र वाईट आहे, म्हणजे का नेहमी ट्विस्टवर मॅच बनते हुई सुपर हिट. नक्कीच शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना संपण्याचं नाव घेत नाही. शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. बेल्स लगेच पंचांनी ताब्यात घ्यायचा सामना संपल्यानंतर. आमचे दोन्ही ऑफिशियल जे पंच आहेत निखिलेश बजागे सर आणि दिनेश भांबरे सर, बेल्स आपण ताब्यात घ्यायचे आहेत.
शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी या दिशा निलवणा भावाले बिया संघाला. आणि हा सामना जिंकलाय गावदेवी वडगर या संघाने. हे